श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 41. कुहना परिव्राजक वृत्तांत. श्रीपाद हे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली व राजराजेश्वरी स्वरूप आहेत असे भास्कर शास्त्रींनी आम्हाला सांगितले. श्रीपादांमधील देवी तत्व अनुष्ठान करणाऱ्यालाच समजते. आम्ही पुन्हा भास्कर शास्त्रींना विनंती केली. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी हे वाणीचे प्रकार आहेत असे ऐकले आहे, पण त्याची सविस्तर माहिती आपण द्यावी. भास्कर शास्त्री सांगू लागले, अंबिका प्रत्येक वाणीतून व्यक्त होत असते. प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यातून ती व्यक्त होते. ऐकू येणाऱ्या वाणीला स्थूल वाणी म्हणतात. बाहेर ऐकू न येणारी पण आतल्या आत बोलली जाणारी व ओठांच्या हालचालीवरून जाणवणाऱ्या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेपेक्षा सूक्ष्म रूपात असलेल्या वाणीला वैखरी म्हणतात. कंठगत म्हणजे गळ्यापर्यंत येणारी पण मध्येच राहणाऱ्या मनातच असलेल्या वाणीला पश्यंती म्हणतात. त्याहूनही सूक्ष्म रूपात असलेल्या नाभीत निर्विकल्प संकल्प मात्रे असलेल्या वाणीला परावाणी म्हणतात. अंबिकेची त्रिपुर भैरवी रूपात आराधना करतात. गुणत्रय, जगत्रय, अवस्थात्रय अशा अनेक त्रयींची ही आदिशक्ती त्रिपुर भैरवी आहे. ती तिन्ही लोकांचे पालन करत असते. आपण श्रद्धेने तिला संपूर्णपणे शरण गेलो तर या लोकातील किंवा अदृश्य लोकातील आपले शत्रू आपल्याला काहीही करू शकत नाहीत. त्या शत्रूंपासून ती आपले रक्षण करते. विरोधी शक्ती फक्त भौतिक जगापुरतीच परिमित नसते. आपल्याला प्राणमय, भौतिकमय, मानसिक व अंतरात्म्यासंबंधी आध्यात्मिक अस्तित्व स्थिती असतात. त्यांच्या अनुसारच त्रिलोक वगैरे असतात. आपली अभिवृद्धी झाल्यास या भौतिक प्रपंचात ज्याप्रमाणे आपण जगतो त्याप्रमाणेच त्या लोकात आपण तसेच जगू शकतो. माणसाची अभिवृद्धी होण्यासाठी श्रद्धा व दृढ विश्वास असावा लागतो. श्रद्धा म्हणजे संपूर्ण विश्वासाने एखाद्या गोष्टीचा अंगीकार करणे. विश्वास हा अनुभवण्याचा विषय आहे. आपण विश्वासाच्या आधारावरच जगत असतो. गरज भासल्यास मदत मिळेलच या विश्वासाने आपण निरंतर जगत असतो. विश्वासात सुरक्षिततेची भावना दृढ असल्यास त्याला आत्मविश्वास म्हटला जातो. शक्तिहीन ज्ञान हे क्षीण असते. ज्ञानहीन शक्ती अंध होऊन विनाशाकडे नेते. त्यामुळे आपण ज्ञानाच्या आधारे या संसार बंधनातून मुक्त व्हावे. त्यानंतर शक्ती अनुग्रहाने परिपूर्णता साधली पाहिजे. शक्तीला ज्ञानाची अनुमती असावी. सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे. कर्म करणाऱ्या शक्तीला प्रकृती म्हटले आहे. खालच्या पातळीवर यात विरोध आढळतो. चैतन्य कर्म करत नाही व प्रकृतीला ज्ञान नाही. हे दोन्ही एकत्र आले तरच निर्मिती होते. हे दोन्ही विकलांग आहेत. चैतन्य लंगडे व प्रकृती आंधळी आहे. श्रीपादांच्या कुटुंबात एक भाऊ लंगडा व एक भाऊ आंधळा आहे. ते लंगड्या चैतन्याचे व आंधळ्या प्रकृतीचे प्रतीक आहे. विकसित ज्ञानानंतर चैतन्य प्रकृतीला ईश्वर, ईश्वरी म्हटले जाते. या दोन्हीत विरोध नसतो. श्रीपादांनी योग्य वेळ आली हे जाणून भावंडांचे अपंगत्व व अंधत्व नाहीसे केले. हे करणे म्हणजे त्यांना पुढे जगातले अंधत्व व अपंगत्व नाहीसे करण्याचे जे विराट कार्य करायचे आहे त्याचे सूचनच होते. ज्ञान अज्ञानाच्या अतीत असलेल्या पातळीवर गेलं की या चैतन्य प्रकृतीला ब्रह्म माया म्हटले जाते. 16व्या वर्षी घर सोडून संसार त्यागून विरागी होऊन संसार करण्याचे श्रीपादांचे ध्येय. यातून त्यांना हेच सांगायचे की ते स्वतः ब्रह्म आहेत व तेच माया पण आहेत.
अपरिमित अनंत गुणाच्या ब्रह्मस्वरूपाची परिमिती सांगणारी शक्ती म्हणजे माया. यांनी स्वतः पिठिकापुरात जो जन्म घेतला ते हेच सूचित करण्यासाठी की मी स्वतः अपरिमित ब्रह्मस्वरूप असूनही माया शक्तीत राहून परिमित व्यवहार केला. 16 वर्षानंतर मायेचे बंधन राहणार नाही. भक्तजनांच्या उद्धारासाठी अवतरलेले हे परतत्व आहे. अपरिमित असे ब्रह्मस्वरूप आहे हे ते स्पष्टपणे सांगतात. खालच्या पातळीत प्रकृती फार बलिष्ठ झालेली दिसते. त्याचे प्रत्यंतर श्रीपादांच्या पिठिकापूरच्या वास्तव्यात आढळले. श्रींच्या चरित्रात त्यांच्या संबंधी झालेले वादविवाद, विपरीत परिस्थिती, आलेल्या अनेक अडचणी, अनेक प्रकारच्या बाधा हे त्याचेच सूचन आहे. मधल्या पातळीवर पुरुष प्रकृती दोघेही समान असतात. या स्थितीत काही जण अविश्वास दाखवणारे, अडचणी आणणारे असेही आहेत. काही जण त्यांना आलेल्या अनुभवाने त्यांना अवतार रूपाने ओळखणारेही आहेत. त्यांच्या परब्रह्म रूपावर विश्वास ठेवणारेही दिसतात. त्यानंतर मात्र स्वतः परब्रह्म स्वरूप आहेत हे स्पष्टपणे प्रकट करून आपल्या दिव्य अवतार लीला विस्तृत स्वरूपात प्रकट करण्याची वेळ आली, तेव्हा त्यासाठी हे पिठिकापूर वातावरण योग्य नाही हे ओळखून त्यांनी पिठिकापूर सोडले. पण त्यांच्या संकल्पानुसार पुढे येणाऱ्या शतकात पिठिकापूरवासियांना त्यांचा जगत व्याप्त महिमा कळेल, त्यांचा ज्ञानोदय होईल. त्यांच्या विश्वव्याप्त दिव्य चैतन्यामुळे मानवी चैतन्याचे अपंगत्व व आंधळेपण नष्ट होईल. त्यानंतर भास्कर शास्त्रींना आम्ही विचारले, श्रीपादांनी कुठल्या परिस्थितीत पिठिकापूर सोडले? तेव्हा भास्कर शास्त्री सांगू लागले, श्रीपादांच्या लीला सामान्य माणसाच्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात. एकदा एक संन्यासी कुकुटेश्वराच्या देवळात आले. ते दत्तभक्त होते. ते दत्त दीक्षा देत असत. जो दत्त दीक्षा पालन करतो त्याचे मंडल पूर्ण होताच त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन त्याला कार्यसिद्धी लाभते असे ते सांगत असत. त्यामुळे पिठिकापुरातील ब्राह्मणांनी दत्त दीक्षा स्वीकारली. ते संन्यासी दक्षिणा भरपूर घेत, पण त्यातली थोडी दक्षिणा जे दीक्षा घेत त्या ब्राह्मणांना ते देत असत. त्यामुळे हे ब्राह्मण बाकीच्या ब्राह्मणांना सांगत, आम्ही पण दीक्षा घेतली आहे, दक्षिणा दिली, तुम्ही पण दीक्षा घेऊन भरपूर दक्षिणा द्यावी व आपले जीवन कृतार्थ करावं. ब्राह्मणांचे बोलणे खरे मानून पुष्कळ जणांनी दीक्षा घेतली. पण त्यानंतर दत्त दीक्षा घ्यावी की घेऊ नये याबद्दल तर्क वितर्क सुरू झाले. ब्राह्मण परिषद, क्षत्रिय परिषद, वैश्य परिषद एकत्र येऊन यावर चर्चा सुरू झाली. श्री बापनार्य त्या परिषदांचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, श्री दत्त आदरणीय आहेत, दीक्षा सर्वजण स्वीकारू शकतात. 18 वर्णाचे लोक पण त्या संन्यासापासून दीक्षा घेऊ शकतात. दीक्षा स्वीकारण्याचा अवसर सर्वच लोकांना मिळावा. त्यावर ब्राह्मण परिषदेचे काही लोक म्हणाले, अहो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आचारवंत असतात, त्यामुळे ते लोक दीक्षा घेऊ शकतात. पण क्षुद्र आचार पाळत नाहीत, त्यांना दीक्षा देऊ नये, त्यांच्याकडून फक्त दक्षिणा घ्यावी. आपण आपल्या तपश्शक्तीने त्यांचा उद्धार करू शकतो. त्यावर बापनार्य म्हणाले, सर्व कुलात आचारवंत व अनाचारवंत असतात. कोण आचारवंत व कोण अनाचारवंत हे ठरवणे कठीण असते. त्यामुळे सामूहिक कल्याण व श्रेयाच्या दृष्टीने आपण दत्तहोम किंवा इतर यज्ञ यागादी कार्यक्रमांची आखणी करून सामाजिक कल्याण साधू शकतो. दक्षिणा तेवढी घ्यायची व शूद्रांना दीक्षा मात्र द्यायची नाही, हा एक प्रकारे अन्यायच आहे. दक्षिणा घेऊन आपल्या तपश्शक्तीने जसा शूद्रांचा उद्धार करू शकतो, त्याचप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यांचा पण उद्धार करू शकू. तेव्हा उच्च कुलांना खास दीक्षा देण्याची गरज नाही. तसेच दक्षिणेची रक्कम पण फार जास्त आहे. सर्व कुलात गरीब लोकही असू शकतात, ते एवढी दक्षिणा देऊ शकणार नाहीत.
रोजच्या कष्टावर ज्यांचे पोट अवलंबून आहे त्यांनी अशी अमूल्य दक्षिणा दिली तर त्यांना उपाशीच राहावे लागेल. यथाशक्ती संतोषपूर्वक तो आपल्या इच्छेने दक्षिणा देईल तेवढीच घ्यावी, तेव्हाच दत्त संतुष्ट होतात. त्यानंतर ते ब्राह्मण म्हणाले, एवढे मोठे परमहंस परिव्राजक महापुरुष आपल्या गावात आले, पण त्यांना ब्राह्मणांनी पूर्ण कुंभाने वेदमंत्र घोषासहित त्यांचे स्वागत केले नाही. तरीही ते जनहितार्थ दत्तमंडल दीक्षा देत आहेत. यावर ब्राह्मण परिषद काहीच विचार करत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यावर बापनार्य म्हणाले, येणारा खरोखरच परमहंस परिव्राजक असेल तर स्वागत समारोहाच्या काही पद्धती आहेत. त्यांनी त्यांच्या येण्यापूर्वी आधी मुख्य शिष्याला पाठवून ते येणार असल्याचे कळवायचे असते. मग ब्राह्मण परिषदेने त्यांची पूर्ण विचारपूस करून त्यांची माहिती घेऊन या प्रधान शिष्याची शास्त्रार्थ चर्चा करायची असते. त्यावरून त्यांच्या शास्त्र अभ्यासाची कल्पना येऊन परिषद परिव्राजकाच्या शिष्याची योग्यता ठरवते. त्याला मान्यता देऊन परमहंस परिव्राजकाचे मंत्रघोषात पूर्ण कुंभाने स्वागत केले जाते. नंतर त्यांच्याशी शास्त्रार्थ करावा. परिव्राजकाच्या सूचनेप्रमाणे यज्ञयाग, दीक्षा किंवा प्रवचन यांचे आयोजन करावे. याप्रमाणे काहीही न करता हे परिव्राजक सरळ कुकुटेश्वराच्या देवळात आले व आल्याबरोबर दत्त दीक्षेचा प्रस्ताव मांडला. इतकेच नव्हे तर भारी दक्षिणा देऊ लागले. हे आपल्या नियमांच्या विरुद्ध नाही का? त्यावर ब्राह्मण म्हणाले, नियमांचे उल्लंघन हा आता चर्चेचा विषय राहिला नाही. तुम्ही व तुमचे जावई अप्पलराज शर्मा दीक्षा स्वीकारून दक्षिणा देणार आहात की नाही? त्यावर बापनार्य म्हणाले, सामूहिक कल्याण कार्य म्हणून दीक्षा स्वीकारू, परंतु व्यक्तिगत श्रेयासाठी दीक्षा घेणार नाही. दीक्षा घेत नसल्यामुळे दक्षिणा देणार नाही. ज्या ब्राह्मणांना दीक्षा घ्यायची आहे त्यांनी दक्षिणा घेऊन त्यांच्या इच्छेनुसार दीक्षा घ्यावी. पण ब्राह्मण परिषद सामूहिक समस्या, सामूहिक प्रयोजन यावरच विचारविमर्श करण्यासाठी आहे. व्यक्तिगत दीक्षा समस्या, त्याचा परिष्कार यावर विचार करण्यासाठी नाही. श्रेष्ठींनी व नरसिंहवर्मांनी पण दीक्षा घेण्यास नकार दिला. बाकीच्यांनी मंडल दीक्षा घ्यावी की नाही यांचे स्वातंत्र्य त्यांनाच दिले. श्रीपादांनी दत्त दीक्षा देणे. श्रीपादांवर श्रद्धाभक्ती असणारे बरेच शेतकरी होते. व्यंकय्या हा त्यांचा प्रमुख होता. श्रीपाद व्यंकय्याकडे गेले. तिथे जमलेल्या सर्वांना म्हणाले, निराश होऊ नका, मी तुम्हाला दत्त दीक्षा देतो. मंडल दीक्षा म्हणजे 40 दिवस घेण्याची ही गरज नाही. 1 रात्र देखील पुरे. दक्षिणा पण यथाशक्ती द्या. असे सांगून श्रीपाद व्यंकय्याकडे पूर्ण 1 दिवस व 1 रात्र थांबले. श्रीपादांनी 18 पगड जातीच्या लोकांना दीक्षा दिली. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्यही होते. श्रीपाद स्वतःच दत्त हे प्रकट करणे. श्रीपाद हेच श्री दत्त आहेत हे त्याच दिवशी श्रीपादांनी सांगितले. तो दत्तात्रयांचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होता. दीक्षा स्वीकारणाऱ्यांना मंगलमय आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांना भजन करायला सांगितले. त्याचबरोबर आता त्यांच्या समोर फार मोठे विस्तृत कार्य असल्यामुळे ते त्या कार्यासाठी बाहेर जाणार आहेत, पण त्यांचे स्मरण करताच ते प्रसन्न होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करतील असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ते नरसिंहवर्मांकडे गेले. तिथे श्रीपादांना मंगल स्नान घातले. तिथे त्यांनी फक्त 1 केळ स्वीकारले व तेही नरसिंहवर्मांच्या घरच्या गोमातेला दिले. नंतर ते व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी आले. तिथेही मंगल स्नान झाले. तिथे मात्र श्रीपादांनी लोणी, दूध, साय, ताक वगैरे स्वीकारले व म्हणाले, भक्त बोलवत आहेत, आता पिठापूर सोडण्याची वेळ आली आहे. नंतर ते आजोबांकडे म्हणजे श्री बापनाचार्यांकडे आले. तिथेही मंगलस्नान झाले. ते म्हणाले, मी साक्षात दत्तात्रेय आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ हे माझे मायास्वरूप आहे. आधी व्याधींनी संसार तापानी त्रस्त झालेले लोक आता मला आर्ततेने बोलवत आहेत. दिव्य लीलांनी त्या लोकांचा उद्धार करण्याचे कार्य प्रारंभ करण्याची वेळ आली आहे. त्यानंतर ते आपल्या आईवडिलांच्या घरी आले. आईवडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडताच ते म्हणाले, माते, मी आधी बराच वेळा आजोबांना, श्रेष्ठी व वर्मा आजोबांना अनघा लक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे. त्या दिव्य दंपतीला श्रेष्ठी वर्मांच्या शेतात अमराईत क्रीडाविलास करीत फिरताना अनेकांनी बघितले आहे. हे बघ माझे अनघा लक्ष्मी सहित असलेले अनघ स्वरूप, माझे हे दिव्य भव्य मंगलमय स्वरूप नीट बघ. विवाह प्रस्ताव मांडल्यास मी घर सोडून जाणार हे अवधूत रूपातच तुला सांगितले होते. त्या मंगलमय स्वरूप दर्शनानंतर श्रीपादांनी आपल्या भावंडांना स्पर्श केला. त्यांच्या अमृत दृष्टीनेच भावंडांचे अपंगत्व व अंधत्व नष्ट झाले. सुमती महाराणी व अप्पलराज शर्मा स्तब्ध झाले व ते अबोल झाले. इतक्यात तिथे आजी राजमांबा व आजोबा बापनार्य, व्यंकटप्पय्या व त्यांची पत्नी व्यंकट सुभमांबा, नरसिंहवर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्मा जम्मा तिथे आले. श्रीपाद सगळ्यांशी हसत खेळत बोलत होते. तेव्हा सुमती महाराणी म्हणाल्या, बेटा, सर्व कर्ज फेडून जात आहेस म्हणतोस, पण श्रेष्ठींचे व वर्मांचे व मल्हादींचे दुधाचे कर्ज तू फेडू शकत नाहीस असेही म्हणतोस. श्रीपाद अंतर्धान पावणे. त्यावर श्रीपाद आईला म्हणाले, आई, तू म्हणतेस ते अगदी खरे आहे. या तिन्ही वंशाचे वंशज जोवर मला विसरणार नाहीत तोपर्यंत मीही त्यांना विसरणार नाही. ते विसरले तरी मी त्यांना आठवण करून देईन. जबरदस्तीने त्यांच्याकडून सेवा करवून घेईन. त्याचे त्यांना फळ देईन. तुझ्या समोरच्या प्रत्येक पिढीत कुणा एकाकडे जेवण करून जात जाईन, पण दक्षिणा घेणार नाही. तुझ्या माहेरचे वात्सल्य दृष्टीने मला भाचा समजतील हे मला माहीत आहे, पण मी पण या नात्याचा आदर करीन. शहाण्या भाच्यासारखा वागेन. यापेक्षा तुझ्या माहेरच्यांना आणखी काय हवे. नंतर वडिलांना उद्देशून ते म्हणाले, घंडीकोट वंशात वेदविद्या बऱ्याच काळ कायम राहील. माझे भाऊ मोठे वेदपंडित होते. घंडीकोट घराण्यातील लोक जोपर्यंत मला आठवत राहतील, माझे स्मरण करतील, तोवर मीही त्यांना विसरणार नाही. श्रीधर शर्मा समर्थ रामदास नावाचे महापुरुष म्हणून जन्म घेतील व छत्रपती शिवाजी म्हणून जन्मलेल्या नरसिंहवर्मांचे गुरु होतील. अशा प्रकारे आपला पौरोहित्य संबंध चालत राहील. रामराज शर्मा श्रीधर स्वामी म्हणून जन्म घेतील, महान योगी होतील असे अभय त्यांनी आईवडिलांना दिले. नंतर त्यांनी सावित्री मंत्र पठण केले. श्रीपादांना वेद प्राण समान आहेत. वेद पठण होत असतानाच सर्वांच्याच समक्ष श्रीपाद अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 41 संपूर्ण.